शपथ मासा आहे. बापरे मित्रांनो, मासा आहे, मासा. खूप मोठा मासा आहे. चला दाखवतो तुम्हाला मी. वाव, कसला मोठा मासा आहे. तर मित्रांनो, आज असंच आपण बाईकवर भटकंती करायला निघालो आहे. आणि आज असंच फिरायचं कारण की आज मी गोप्रो आपला माईक जोडलेला आहे हेल्मेटमध्ये. तर त्याचा आवाज कसा येतो तो पण मी चेक करणार आहे. तर तुम्ही कमेंट करून सांगा कसा येतो. याआधी मी फक्त व्हिडिओ शूट करायचो आणि नंतर व्हॉइस ओव्हर करायचो, पण ते लेच म्हणजे काम वाढीव व्हायचं. तर आत्ता आपण असं बघू, माईक चेक करतोय, आवाज कसा येतो तुम्ही पण सांगा. कुठं पण जाऊ आपण आज, काय असं फिरायला काय असं फिक्स नाही आपलं काय. बघा, हे आमच्या इथे एक तळ आहे शिंदोणे गावातलं, उर्विकांचे शिंदोणे गाव आहे ना, तिथं हे तळ आहे. इथं माणसं येतात कधी कधी फिशिंग करायला. आपण बघू इथं जाऊन असंच. आणि फक्त आज मग माईक टेस्टच आहे आपल्याला, म्हणजे कशी येतोय काय. मी याआधी कधी जोडला नव्हता माईक, तर बघू आपण कसा येतोय आवाज. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? ठीक आहात ना? होप सर्वजण ठीक असताल मित्रांनो. हे बघा इथं पक्षी किती. आता आपला एक मस्त व्ह्यू भेटेल बघा. जशी आपण बाईक घेऊन जाईल तिथं सगळे पक्षी उडून जातील आणि व्ह्यू बघा किती भारी भेटणार आहे आपल्याला. बघा तुम्ही, 1 2 3 बघा मित्रांनो. गेले काय सगळे उडून मस्त. बघा हे तळ किती भारी आमच्या इथलं. याला 12 महिने पाणी असतं मित्रांनो. बघा बघू शकता मित्रांनो, बघा हे एक तळ किती भारी आहे. इथं माणसं येत असतात म्हणजे सुट्टीमध्ये शनिवार रविवारचं मासे पकडायला. तर बघू आपण प्लॅन करू मासे. आपण पण एक दिवशी म्हणजे व्हिडिओ बनवू मासे पकडण्याचा. म्हणजे आपल्याला तर अजून काय तसं मासे पकडायचं काही माहिती नाही जास्त काय, पण इथे जे येतात त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊन आपण पण ट्राय करू एकदा. तर तुम्हाला पण जर नक्कीच व्हिडिओ असा पाहायचा असेल मासे पकडायचा, नक्कीच कमेंटमध्ये सांगा. नक्कीच मी ते करू प्लॅन काहीतरी. बघू पहिल्यांदा कसे पकडतात आपण, पहिलं ट्रेनिंग घेऊ इथल्या माणसांकडून जे पकडतात नाही इथले रहिवासी, त्यांच्याकडून बघू. बघा किती भारी आहे, खूप भारी वातावरण इथं. म्हणजे अशा ठिकाणी तर मला लय भारी वाटतं. बघा तिकडे बघा बदकं पण आहेत बघा 2 तिकडे. आणि पक्षी ते भरपूर असतात मित्रांनो, करकोचे वगैरे असतात. खूप भारी शांत वातावरण एकदम मस्त. बघू आपण लवकरच प्लॅन करू मासे बिसे पकडायचा. त्या साईडला पण कोणतरी पकडते बघा काहीतरी, म्हणजे टायरचे ट्यूब असतात ना मोठे, म्हणजे मग आता वाटते ट्रॅक्टरचे वगैरे, त्या ट्यूबमध्ये पण माणसं घेऊन जातात. मग आतमध्ये जाऊन तिथे मासे पकडत असतात बघा. तर आता सध्या तर आपण फक्त माईक चेकच करायला आलो, म्हणजे गाडीवर कसा आवाज येतोय किंवा असं खाली उतरल्यावर आवाज कसा येतोय माईकचा. आता मी हेल्मेट घालूनच आहे बघा. तर बघा सांगाच कसा आवाज येतो तुम्ही नक्कीच. आता आपण दुसरीकडून जाऊन बघू अजून काय. थोडंसंच फिरायचं आहे काय आपला आजचं व्लॉग बघते एवढंच असणार आहे, फक्त भटकंतीच म्हणू शकतो आपण याला. चालू आपण दुसऱ्याकडे जाऊन आता. मित्रांनो पाहू शकताय आपला शिंदवणे घाट सुरू झालेला आहे. तर दाखवतो तुम्हाला कसा घाट आहे. एकदम छोटासाच घाट आहे हा. आणि हा मार्ग मित्रांनो इथून जेजुरी सासवडला पण जात येतं इथे. आत नुसती भटकंती बाईकवर फिरायचं आपल्याला, म्हणजे आपल्या माईकचा एक टेस्ट पण करून जाईल. हे यासाठी करतोय मित्रांनो कारण आपल्याला पुढे भविष्यात मोटो व्लॉग पण करायचे चांगले. म्हणजे याआधी पण मी मोटो व्लॉग म्हणजे म्हणता येत नाही प्रॉपर असे नाही केले. म्हणजे पहिले मी व्हिडिओ शूट करायचं नंतर व्हॉइस ओव्हर करायचं, ते लयच म्हणजे डोक्याला ताप व्हायचा. तर त्यासाठीच मी थोडी टेस्ट करतोय जरा, म्हणजे काय बरोबर आहे का सगळं, आपण मला जमते का जोडायचं सगळं गोप्रोला, ॲडॅप्टर माईक ते चेक करतोय आपण. तोपर्यंत तुम्ही घाटाचं सौंदर्य बघून घ्या मित्रांनो. खूप छान आहे, छोटासा पण खूप मस्त आहे. बघा कसा आहे एकदम वळणाचा मस्त. अरे बाबा आता धडकलो असतो याला. हे इलेक्ट्रिक गाड्यांचा मित्रांनो आवाज येत नाही आणि एकदम जवळ घेतात, काहीच कळत नाही ह्यांचं. बघा कसं पळवतंय बघितलं का, असे पळवतात. आवाज तरी आहे का त्याला, इतकं जवळ यायचं कशाला मग. बघा इकडं पण इलेक्ट्रिक. या इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? मला तर काय उगाच म्हणजे पैशाचं म्हणजे हेच आहे, वाया जातात पैसे असं वाटतं. आपल्या पेट्रोल गाड्या ठीक आहेत,
हे काय यांचे बॅटऱ्या खराब होणार 3-4 वर्षांनी, परत त्या बॅटऱ्या महाग विकत घ्यायचा. तुम्हाला तर कळते, तुम्ही मोबाईलचं बघा, बॅटरी जास्त जसं 3-4 वर्ष चांगली चालते, नंतर बॅटरी खराब होते मोबाईलची. मग ह्यांचं पण सेम तसंच असणार ना. ते उगाच येड्यात काढायचं करतात कंपन्या पण. उगाच घ्यायची आपली पेट्रोलची गाडी. कसा रस्ता आहे बघा, एकदम एकांटी. अशा मोकळ्या ह्याच्यातच हरणं असतात मित्रांनो, माहिती का. टाटा टाटा. बघू आपण जरा पुढं जाऊन काय आहे काय इकडे. तुम्हाला तर माहितीच आहे, मला अशा अननोन रोडवर जायला खूप आवडतं, जिथं आपण कधीच गेलो नसेल. फक्त एक कुत्रं मागं नाही लागायला पाहिजे. OMG. हां, एकदम मोकळं आहे तसं इकडं. ये ते इकडं काय तळ आहे काय का मित्रांनो. इकडं पण तळ दिसतंय काहीतरी. हे शपथ. काय हरणं बिरणं तर काही दिसत ना. सगळं मित्रांनो समोर दिसत असेल तुम्हाला, डवळगड आहे बघा वरती. करकोचे आहेत बघा मित्रांनो समोर. मी तर पहिल्यांदाच बघतोय तळ, पण पाणी तर दिसत नाही इकडे. बघू काय आहे का नाही आहे का. पक्षी आहेत खूप इकडं, जरा आज जाऊन बघू. बघा किती आहेत, करकोचे आहेत बरं काय, खूप मोठे असते ते. इथे कोणच दिसत नाही बघा. आपण गेलो सगळे उडून जातील बघा, आणि सीन पण भारी भेटेल आपल्याला. बघा कसले वेगवेगळे आहेत, काळे पण आहेत. किती मोठे आहेत राव हे मित्रांनो. हे झोपलेत वाटतं मित्रांनो. थांबा मी मोबाईलवर पण शूट करतो बरं का. आपलं एक व्ह्यू भेटा पाहिजे बघा. बघा इथले इथेच फिरतात त्यांना. थांबा आपण मध्ये जाऊ गाडी घेऊन. बघा 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 मित्रांनो, वापरे कसले मोठे पक्षी आहे ते. काय आणि नक्की काय इथं पाणी तळे काय कळा ना बाबा. बघा आईला, माझ्या घरच्यांनी जर मला बघितलं ना मी अशा ठिकाणी होतो, मग आता परत गाडी कुठं फिरकू द्यायचे नाही बघा. हे डेंजर आहे. आयुष्यपद मासा आहे, बापरे मित्रांनो. मासा आहे, मासा खूप मोठा मासा आहे. चला दाखवतो तुम्हाला मी. दिसला का तो का मासा आहे. कॅटफिश आहे, कॅटफिश. तो का थांबा मी तुम्हाला शूट करून दाखवतो. मासा बघा तुम्ही मित्रांनो, कसला मोठा मासा आहे हा. आयुष्यपद मित्रांनो, मग पहिल्यांदाच बघतोय हा. बापरे, हे कॅटफिशच आहे मित्रांनो. मग आता वाटतं त्याला काय म्हणतात बरं कॅटफिशला. हा मासा बॅन आहे आपल्या इथं, म्हणजे काय मला नाव आठवणं मित्रांनो आत्ता मला तरी. बघा मित्रांनो मासा केवढा आहे, दिसला का बघा. वाव कसला मोठा मासा आहे. बापरे मस्त सीन भेटला मित्रांनो. आलेलो आहे एकांटी इथं. बघतो बिबटे नाही हो ना, तर वाटच आहे माझे. आत्ता बघा आपण इथं आलतो बघतो ते पक्षी बघायला आलतो, पण इथं तुम्हाला दिसलं असेल एक कॅटफिश मोठी दिसलेली. त्याला एक मराठी शब्द आहे, मला का आठवत नाही आहे. मला जरा गजनी प्रॉब्लेम जास्तच वाढायला लागला राव. इथेच होता बघा, हाय आतमध्ये गेलाय. तसं मोबाईलमध्ये मी शूट केलं आहे, गोप्रोत नाही झूम करता यायचं. यायला पाहिजे बाहेर तो, फक्त बिबटे नाही यावं बाबा, नाही तर लागून जाईन आपली गाडीपाशी. थांबावं म्हणजे जर हे मासा वरती आला ना कॅटफिश,
बघा कसलं एकांटी आहे. इथं मला वाटतं पूर्ण पाणी असेल, म्हणजे आत्ता सगळं हे झाले, पाणी ओसरले आणि ह्याच्यात भरपूर मासे असण्याची शक्यता आहे मित्रांनो, माहिती आहे का. इकडे बघू काय का, मागं सगळं लक्ष ठेवायला लागलं बरं का. यायचं मागून बिबट्या. हेल्मेट काढणार नाही मी बिबट्याला तरी तिची आईला. तर मित्रांनो, जाता जाता तुम्हाला एक गोष्ट दाखवते. बघा इथे तुम्हाला दिसत असेल, बघा हे बघा इथे एक डिवाइस लावलेली, इथे एक आहे आणि त्या साईडला आहे. बघा तुम्हाला जवळून दाखवतो. बघा बघा मित्रांनो कसं डिवाइस आहे. मी पहिल्यांदाच बघतोय असं काहीतरी आहे. तुम्हाला जवळून दाखवण्यासाठी हे जरा रेकॉर्ड करते. ह्याला आपण हात नाही लावत, कारण उगाच नको काय प्रॉब्लेम यायला. हे इकडे एक आहे आणि हे बघा त्या साईडला एक आहे. भारी आहे ना. बघा इकडे एक डिवाइस आहे, बघा कसं आहे. बघा इथे वन विभाग लिहिलेले आहे आणि इकडे ह्या साईडला एक लावलेले. बघा मित्रांनो ही डिवाइस आहे, बघा दिसलं का मित्रांनो. तर मित्रांनो हे आहे ना, हे कॅमेरा ट्रॅप डिवाइस आहे, रेकॉर्ड करतं. म्हणजे इथं प्राण्यांच्या हालचालीवर निगराणी ठेवण्यासाठी हे बसवलेलं आहे वन विभागाने. म्हणजे हे दोन दिसत नाही ते. बघा हे ह्या साईडने कोणताही प्राणी वगैरे आरपार गेला नाही इथून, तर हे ॲटोमॅटिक ॲक्टिव्ह होतं आणि रेकॉर्ड करतं, त्यांची एक एक हालचालीवर लक्ष ठेवतं. हे वन विभागाने बसवलेलं आहे मित्रांनो. कारण बघा इकडे ह्या साईडला तळ आहे छोटंसं, बघा तर भरपूर प्राणी वगैरे येत असेल, रानडुक्कर, बिबट्या, हरणं वगैरे, अजून कोणते दुसरे प्राणी असेल तर. म्हणजे खूप चांगली गोष्ट केली वन विभागाने मित्रांनो, की प्राण्यांच्या एक एक हालचालीवर नजर राहते. म्हणजे आणि अजून कोणते दुसरे पण प्राणी कोणचे येत असेल तर तेही त्यांना कळतं म्हणजे मित्रांनो. बघा आणि मी तर हे असं पहिल्यांदाच बघितलं आहे. बघा हे तुम्हाला दाखवायचं, बाकी काय नाही. खूप चांगलं आहे, म्हणजे असं काहीतरी वेगळंच पाहायला मिळेल. तर चालते मग मी व्लॉग संपवतो येतेच. आजचा व्लॉग आपला असाच भटकंतीचा होता आणि पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत आणि जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील तर ते नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.